पण पाहिला इंटर युनिव्हर्सिटी कडून देखील केला. नेत्रदीपक अशी पुकार करतो आपल्या संघासाठी, जरूर पाहतोय. तसं पाहिलं तर मोठा बोलबाला या स्पर्धेच्या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्रातला एक पुणे जिल्ह्यातला असणारा संघ अर्थात DP पुणे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यामध्ये अनेक मोठे मोठे खेळाडू आपल्याला पाहता येत आहेत, ज्यामध्ये टुर्नामेंट यासाठी आपण वॉशिंग मशीन देऊन त्याला सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर बेस्ट कॅचर ऑफ द टुर्नामेंट यासाठी देखील वॉशिंग मशीन दिली जाईल. या स्पर्धेतला प्रत्येक दिवसाचा असणारा जो मानकरी असतो त्याला देखील आपण टेलिव्हिजन संच की आलेल्या प्रत्येक खेळाडूला एक चांगल्या प्रकारे त्याला एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यातून ही स्पर्धा मोठी व्हावी मित्रांनो, आणि त्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी अंतिम विजयी संघ रोख स्वरूपात 1,50,000 आणि आकर्षक चषक, अंतिम उपविजयी संघ रोख स्वरूपात 1,00,000 आणि आकर्षक चषक, त्याचबरोबर उपांत्य उपविजयी संघ रोख स्वरूपात प्रत्येकी 50,000 आणि चषक तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी. या संपूर्ण स्पर्धेत आपण स्पर्धेच्या शानदार पारितोषिक वितरण रसिकांच्या माहिती चालू सामन्यात होणाऱ्या सामन्यांसाठी पहिला पुकार मीरा भाईंदर महानगरपालिका विरुद्ध JJ हॉस्पिटल मुंबई शहर, युनियन बँक मुंबई शहर विरुद्ध हिंदुजा हॉस्पिटल मुंबई शहर. या चारही संघांच्या संघनायक व्यवस्थापक यांना विनंती, आपला हा खेळण्यासाठी पहिला पुकार. मीरा भाईंदर महानगरपालिका, JJ हॉस्पिटल, युनियन बँक, हिंदुजा हॉस्पिटल, आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार. मीरा भाईंदर महानगरपालिका आणि युनियन बँक आपल्या PDF कृपया. मीरा भाईंदर युनियन बँक आपल्या PDF कृपया व्यासपीठावर सादर करायचे. स्पर्धा निरीक्षक विशाल कदम, हॅलो चेक. त्यांना रील घ्यायला सांग ना भाई. तुमचं नाव द्या, बस किती दिवस टुर्नामेंट लागेल. मग हे कॅमेरा एक तर बघतो मी काय कोणतं टाकून
Ultimate biking experience अधूरा है. Indian Oil का सर्व छोटी एक्स्ट्रा के बिना. पुणे बघितलं मला पण आवडलं नाही तो. अरे लय चांगलं त्याची क्वालिटी भारी हां. कलर आला की काय दादा? हा दादा. हा हा आलो आलो. हां हां काय हां 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 मग बरोबर बरोबर हां हां हां. हो हो झाली चालू झाली नाही दिसत आहे हां माहिती मग हां नाही झाली आता. मिडलाईन आहे आणि रुपाली ज्वेलर्स आहे आणि BMC आणि पुण्याची टीम आहे. चालेल कुठचे मिडलाईनचे आणि याचे ना हां हां विलास नाही एकंदर वेगळंच आहेत. हां BMC आणि पुणे हां नाही पुण्याची का नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ओम ज्ञातिक मंडळ प्रभादेवी मुंबई आयोजित भव्य दिव्य राज्यस्तरीय लक्षवेधी लढत आहे. DPU अर्थात महत्वाचे असणारा DY पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे आणि प्रतिस्पर्धी त्यांचा CA लढत आहे अर्थात त्यांची असणारी लढत आहे. काहीच नाही. लक्षवेधी अशा लढती आपण पाहत असताना अनेक प्रो कबड्डी स्टार्स या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. तुलामुलाच्या असणाऱ्या लढतीच्या निमित्तानं मिडलाईन आणि रुपाली ज्वेलर्स मुंबईतले असणारे उगवते सितारे, महाराष्ट्रातले उगवते सितारे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय. तसं पाहिलं तर मोठा बोलबाला या स्पर्धेच्या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्रातला
एक पुणे जिल्ह्यातला असणारा संघ अर्थात DPU पुणे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यामध्ये अनेक मोठे मोठे खेळाडू आपल्याला पाहता येत आहेत, ज्यामध्ये जयपूर पिंक पॅन्थर्सचा असणारा अक्षय सोनी आपण पाहतोय, जर्सी नंबर 18. जर पाहिलं असणारा खेळाडू जो हरियाणा स्टीलर्स असणारा गुणवान खेळाडू जर्सी नंबर 9 न्यू सम्राट पुणे या संघाकडून ज्याला आपण पाहतो तो विकास जाधव देखील आहे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी DPU पुणे या संघाकडून खेळताना या स्पर्धेच्या लौकिकाप्रमाणे दर्जेदार अशी पारितोषिकांची सजलेली नटलेली स्पर्धा म्हणून आपण ओम ज्ञानदीपच्या स्पर्धेकडे आपण जरूर पाहतो मित्रांनो. कालच्या सायंकाळच्या सत्रात देखील आपण पारितोषिकांचा असताना उल्लेख करूयात. आणखी काय चेंजेस झालेत त्याबद्दल देखील आपल्याला जरूर बोललं जाईल. कारण ओम ज्ञानदीप मंडळ हे असं मंडळ की आलेल्या प्रत्येक खेळाडूला एक चांगल्या प्रकारे त्याला एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यातून ही स्पर्धा मोठी व्हावी मित्रांनो, आणि त्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी अंतिम विजयी संघ रोख स्वरूपात 1,50,000 आणि आकर्षक चषक, अंतिम उपविजयी संघ रोख स्वरूपात 1,00,000 आणि आकर्षक चषक, त्याचबरोबर उपांत्य उपविजयी संघ रोख स्वरूपात प्रत्येकी 50,000 आणि चषक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी. या संपूर्ण स्पर्धेत आपण स्पर्धेच्या शानदार पारितोषिक वितरण सोहळ्याच्या या महत्वाच्या असणाऱ्या शेवटच्या दिवशी आपण पाहणार स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट चढाईसाठी बेस्ट रेडर ऑफ द टुर्नामेंट यासाठी आपण वॉशिंग मशीन देऊन त्याला सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर बेस्ट कॅचर ऑफ द टुर्नामेंट यासाठी देखील वॉशिंग मशीन दिली जाईल. या स्पर्धेतला प्रत्येक दिवसाचा असणारा जो मानकरी असतो त्याला देखील आपण टेलिव्हिजन संच देऊन आपण सन्मानित करतोय. आणि स्पर्धेतली साठी देखील आपण 5 ड्रॉ काढतो. काल देखील आपण 5 ड्रॉ काढले. आजच्या सायंकाळच्या सत्रात देखील आपण 5 ड्रॉ या ठिकाणी आपण काढणार आहोत. मात्र हे करताना आपण निश्चित स्वरूपात एक चेंज तर जरूर करतोय. प्रत्येक दिवसाचा असणारा जो सर्वोत्कृष्ट खेळाडू असतो त्याला टेलिव्हिजन संच आपण दिवसाचा मानकरी म्हणून देतोय. मात्र मंडळानं आणखी चांगले चांगले खेळाडू निर्माण होत असताना एक चांगली चढाई आणि चांगली पकड यासाठी आणखीन प्रोत्साहनपर पारितोषिक नेत्रदीपक अशी पकड आपण पाहतोय. एक कॉम्बिनेशन टॅकल ज्याला म्हणतात नेत्रदीपकाचा प्रयत्न या सांघिक कौशल्याच्या माध्यमातून आर्यन ढवळेला जो तेलुगू टायटन्सला लीड करतो. महानगरपालिकेचा चैतन्य राठोड चढाईसाठी जाताना क्रीडांगण क्रमांक 1 नाही काय बोलणार. स्पर्धा अत्यंत महत्वाची. ओम ज्ञानदीप मंडळ श्रम, सातत्य आणि निष्ठा याच्यातून यशाला गवसणी घालता येते आणि मोठी परंपरा या मंडळाची आपण अनुभवलेली आहे. त्या मंडळाच्या माध्यमातून 1981 सामाजिक राष्ट्रीय कार्यक्रम, व्यायाम आणि योगा वर्ग यांचं आयोजन केलं होतं. या मंडळाचे सन्माननीय संस्थापक आदरणीय मोहनजी दाभोळकर, संचालक आदरणीय सुनीलजी करंबेळे, सरचिटणीस आदरणीय अमितजी गिरी, तर सहचिटणीस रोहित यादव, खजिनदार वैभवजी पानसकर, हिशोब तपासनीस कुणाल मोरे, राहुलजी कुमटेकर आणि कार्यकारिणी सदस्य हितेश शेट्टे, अभिषेक ढवळे आणि समन्वय समिती ज्यामध्ये सद्गुरू आजगावकर, संजयजी करंबेळे, अजयजी पोलेकर, अनिलजी काकार होते. या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी स्वागत आहे. सगळ्या क्रीडारसिकच्या वतीनं एक लौकिकास पात्र असणारं मंडळ ज्यांच्या माध्यमातून 1,00,000 मुलाची स्पर्धा, डोळ्याचं पारणं फिरणारी स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित करतो. थँक्यू व्हेरी मच. चढाईसाठी आपण पाहतोय हरियाणा स्टीलर्सचा खेळाडू स्थानिक संघ न्यू सम्राट पुणे विकास जाधवची चढाई पाहिली DPUच्या माध्यमातून क्रीडांगण क्रमांक 1 वर. तुला कोणत्या पण पोस्ट आवडतात दाखव जरा.
अप्रतिम प्रयत्न आपण पाहतो रुपाली ज्वेलर्स बॅकग्राऊंड नेतृत्व माझी मला त्याला सन्मानित केलं होतं. त्याचा स्थानिक संघ क्रीडा रसिक भैरवनाथ क्रीडा संस्था अहिल्यानगर असणारा हा खेळाडू आहे. रुपाली ज्वेलर्स कडून आपण खेळताना पाहतोय. जर्सी नंबर 12 चढाईसाठी आर्यन पुन्हा येतो. तेलगू टायटन अभिषेक निंबाळकर आहे जो विदर्भ सिनियर नॅशनलला आपण पाहिलं. 2 ज्युनियर स्टेट आपण खेळलेला पाहिला. विदर्भातला असणारा खेळाडू या ठिकाणी रुपाली ज्वेलर्स जो आपण पाहतोय. जर्सी नंबर 17 2 राष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव त्याच्या गाठीशी. सगळ्या यंगस्टर्सना संधी दिली रुपाली ज्वेलर्स. नेत्रदीपक अशी स्पर्धा प्रयत्न दमदार आपण पाहतो या ठिकाणी. मध्यरक्षकाच्या दिशेनं चाणाक्षी नजर. कपिल थलाव्याचा साई प्रसाद. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो हरियाणा स्टेलर्सचा विकास जाधवची चढाई पाहिली क्रीडांगण क्रमांक 1 वर. अप्रतिम प्रयत्न सिद्ध करण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि दाखवतो आपल्या खेळातून एक पॉझिटिव्ह स्किल डेव्हलप करताना आणि त्यातून आपण पुढे जाताना. अभिषेक निंबाळकर जर्सी नंबर 19 रुपाली ज्वेलर्स. मुलींचं पण आहे अप्रतिम प्रयत्न मित्रांनो, जर चढाई आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. साई प्रसाद हा देखील तमिळ थलायवादचाच खेळाडू आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न होतो का ते आपण पाहणार. जेवण बिवण आहे ना आम्हाला आहे की नाही. मला अशी विचारत मीटिंग होती रे ते विचारतात ना ग्राउंडवरती. रसिकांच्या माहितीसाठी आपल्याला डायरेक्ट काढले चालेल. त्याकडे गेल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. फोन करू होता सुमित खोलप आहे. त्याचा स्थानिक संघ भैरवनाथ कबड्डी संघ पुणे जो सावित्रीबाई फुले डी वाय पाटील याकडून खेळताना आपण पाहिला. इंटर युनिव्हर्सिटी कडून देखील केला. नेत्रदीपक अशी पुकार करतो आपल्या संघासाठी डीपीयू साठी. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य खूप खूप स्वागत आहे आदरणीय कुलगे सर. स्टार्टिंगला टाकून देतो.